आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्झ वरून. श्रोते सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रगतीच्या पाऊलवाटा. राष्ट्रीय हवामान दिनानिमित्त माफ करा श्रोते, राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. ग्रामोद्योग विकास परिषद राष्ट्रीय संघमंत्री राजेंद्र देवणीकर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूयात. नमस्कार श्रोते हो, प्रगतीच्या पाऊलवाटा या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन. या निमित्तानेच आपण अशा कलेविषयी आज जाणून घेणार आहोत जे आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि स्वदेशी वारशाचा अविभाज्य भाग आहे. हातमाग म्हणजे केवळ वस्त्र निर्मिती नव्हे, तर असंख्य विणकरांच्या कष्टांची, कौशल्याची आणि सर्जनशीलतेची सुंदर वीण आहे. या निमित्तानेच आज आपल्या सोबत आहेत राजेंद्र देवणीकर, जे हातमाग क्षेत्राशी निगडित असून या क्षेत्राचा समृद्ध अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांच्याशी संवाद साधून हातमागाचं महत्त्व, बदलतं स्वरूप, आजची आव्हानं आणि भविष्यातील संधी याविषयी आपण जाणून घेऊयात. या निमित्तानेच आकाशवाणी परभणी केंद्रावरून एक विशेष मुलाखत आपण प्रसारित करत आहोत. यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे राजेंद्र देवणीकर यांना. सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, माझं नाव राजेंद्र विजेंद्रराव देवणीकर. मी राहणार नांदेडचा आहे. ग्रामोद्योग विकास परिषदेचा राष्ट्रीय संघटन मंत्री आहे. देशभरामध्ये जे विविध प्रकारचे ग्रामोद्योग आहेत ते पुन्हा त्याचं प्रशिक्षण, ते उभे राहणे, त्यांना मदत करणे, त्याचं अवेअरनेस निर्माण करणे ग्रामोद्योगांचं, असं त्याचं काम आहे. काय सांगाल राजेंद्र सर की राष्ट्रीय हातमाग दिन हा 7 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो, तर हा दिन याच दिवशी का साजरा केला जातो, त्या मागचं इतिहास, महत्व आपल्या श्रोत्यांना थोडक्यात कसं त्याचं महत्व विशद करायला आपण? सर्वप्रथम तुमचे मी आभार व्यक्त करतो, कारण हा फार मोठा विषय आहे की जो हातमागाचा आणि सर्व आपल्या श्रोत्यांसाठी आपण हा ठेवलेला आहे. आणि औचित्य आहे राष्ट्रीय हातमाग दिवसाचं. हो. 1905 मध्ये ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात, म्हणजे ब्रिटिशांची राजवट जी होती ही आपल्याला आर्थिक गुलामी करणारी होती. म्हणजे आपला भारतीय अर्थव्यवस्था जो कणा आहे ग्रामोद्योगावर आधारलेला होता. असं सांगलं जातं की आपल्याकडे सोन्याचा धूर निघत होता. म्हणजेच काय की आपली ग्रामीण व्यवस्था इतकी संपन्न होती ती या सगळ्या ग्रामोद्योगाच्या आधारावर होती. त्यामधला हातमाग हा मोठा विषय आहे. शेतीनंतर जवळपास 70% रोजगार या क्षेत्रामध्ये लोकांना मिळतो खालोखाल. त्यामध्ये त्या पूर्ण याच्यामध्ये 60 ते 70% महिलांचा सहभाग आहे. असं ह्या हातमाग उद्योगाचं महत्व आहे. आणि या माध्यमातून समाजातला प्रत्येक वर्ग जुळलेला होतो. कारण त्याचं कारण असं आहे की आपल्या मूलभूत गरजा आहे अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्यामध्ये आपल्याला 33% आरोग्य जे अन्न प्रक्रियेपासून मिळते, 33% आरोग्य आपल्याला, आपलं जीवन आणि आरोग्य आपल्याला निवाऱ्यापासून मिळते, आणि 33% वस्त्रापासून मिळते. वस्त्र ही आपली मूलभूत गरज आहे, म्हणूनच त्याला मूलभूत गरजेमध्ये टाकलेला आहे वस्त्राला. ह्याच्यामध्ये आपल्याकडे फार संपन्नता होती, विविध प्रकारची कलाकुसर याच्यामध्ये होती. ब्रिटिशांनी तीच मोडली. म्हणून या माध्यमातून पुन्हा आपल्या देशाचं संघटन करण्यासाठी 1905 मध्ये हे मोठं स्वदेशीचं आंदोलन आपल्या देशामध्ये त्यावेळेस सुरू झालं ऑगस्ट महिन्यामध्ये. म्हणून हा 7 तारीख हा दिवस निवडलेला आहे आपल्या शासनाने. माझ्या मताने 2015 पासून हा निर्णय माननीय प्रधानमंत्री महोदयांनी घेतला की हातमाग दिवस साजरा करायचा. अगदी अगदी अतिशय सुंदर उपक्रम आहे शासनाचा. अगदी खरंय. आणि मला वाटतं की पुन्हा एकदा हातमागाला असेच सुंदर सुवर्ण दिवस येत आहेत की काय, कारण बरीच मागणी हातमागाच्या कपड्यांची दिवसेंदिवस वाढते आहे. या सगळ्या हातमागाच्या वस्तूंना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे, नाही का? बरोबर आहे. काय सांगाल बरं देवणीकर सर की आजच्या आधुनिक युगातही हातमाग उद्योगाचं महत्व आपण जसं म्हणतोय तसं टिकून आहे का? आपण एक उद्योजक म्हणून अनेक वर्षांपासून नांदेड शहरामध्ये काम करत आहात. आपलं निरीक्षण काय सांगतं? नक्कीच थोडं समाज याच्यापासून भटकलेला होता. कारण आपण पाहतो की आपल्याला जे आपण पोशाख घालतो
पोशाखाचा उद्देश आहे की आपल्या शरीराची सुरक्षित झालं पाहिजे आपलं शरीर. हं, म्हणजे ते उन्हाळ्यामध्ये तो कपडा आपल्याला थंड पाहिजे, हिवाळ्यामध्ये गरम पाहिजे आणि पावसाळ्यात समशीतोष्ण असला पाहिजे. हं, तर आपला इतिहास आणि परंपरा पाहता असं लक्षात येईल की आपल्याकडे कापूस आणि रेशम ह्या प्रकारचा जो धागा आहे याच्यापासून बनणारा त्याच्यापासूनच आपण कपडे घालत आहोत. रेशमचं खूप महाग आहे, पण आपल्या गरिबांचं वस्त्र, सर्वसामान्यांचं वस्त्र म्हणून कापसाकडे आपण पाहत आलेलो आहोत. हं, हं, कारण कापूस हे 12 नक्षत्राचं पीक आहे. हं, 6 महिन्यामध्ये ते येतं आणि कापूस काय आपण खाऊ शकत नाही. जोपर्यंत त्या कापसाच्या धाग्यापासून कपडा बनणार नाही आणि आपण तो घालणार नाही हं, तोपर्यंत त्या कापसाच्या पावाला भावही मिळत नाही. तो पर्यायाने काय होते की कापूस उत्पादक आपला मोठा प्रांत असूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. त्याचं मूळ कारण आहे की आपण कापसापासून निर्माण झालेल्या कपड्याचा वापर कमी केला मागच्या काही कालावधीमध्ये. हं, हं. पण जर आता पुन्हा आपल्याला हे आपल्याला पूर्ण दुरुस्त करायचं असेल तर प्रत्येकाने संकल्प घेतला पाहिजे की कापसाच्या कपड्यापासून तयार झालेले, धाग्यापासून तयार झालेले कपडे आम्ही घालू. वा, आपण बघतो आहोत की हातमागाचे कपडे या उद्योगांच्या स्वरूपात गेल्या काही दशकांमध्ये बरेचसे बदल होत आलेले आहेत. तर हे कोणकोणते बदल आपण नेमके टिपले आहेत, आपण काही सांगू शकाल का याबद्दल? हा, पूर्वी कसं होतं की जे आपण हातमागावर जो कपडा तयार होतो त्याचा लागणारा जो धागा आहे हं, तो धागा चरख्यावर तयार होत होतो, ज्याला आपण खादी म्हणतो. हं, हं, पण त्याच्यामध्ये काही संशोधन झाले तर खादी चरख्यामध्ये पण आता सोलार चरखे आलेले आहे. त्याच्यात देखील ते पेरू बनवणारे मशीन्स आलेले आहे. हं, ते आपण वेळोवेळी ते स्वीकार केलेला आहे त्याचा. आणि हातमागा पण चांगल्या प्रकारचे 100% सुती कापसापासून तयार झालेले धागे आपल्याला उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या कलर मध्ये उपलब्ध आहेत. हं, त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेस आलेली आहे, हं, पण आपले पारंपरिक नॅचरल डाईंग पण याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत या विणकामामध्ये. हं, हं, एक आहे डिझायनिंग, म्हणजे कपड्याची, वेगवेगळ्या कपड्याची डिझाईन कशी करायची. हं, हं, दुसरं आहे विविंग. विविंग म्हणजे विणकाम, हं, कपडा कसा विणायचा. विणायचे भरपूर प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एकच प्रकार येतो, त्याच्यामध्ये जकाट येते, डॉबी येते है ना, आणि काही बुटी वर्क असते मॅन्युअली. हं, हं, असं तानाबानामध्ये कपडा तयार होतो. म्हणजे उभे येणारे ताणलेले धागे आणि त्या धाग्यांना मिळणारा एक बाणा, म्हणजे एक बाणा हा सगळ्या ताणलेल्या धाग्याला मिळत असतो. त्यावेळेसच आपण कपडा तयार होतो हं, हे ना. हं, तर हे असं एक विज्ञान आहे हातमागाचं. त्याच्यामध्ये काही सुधारणा यायल्यात आणि त्याच्यामध्ये कामही चालू आहे. वेगवेगळ्या संस्था त्याच्यामध्ये काम करत आहेत आता. हं, हं. तर खूप चांगले दिवस येतील हातमागाला असं मला वाटतं. वा, ऍक्च्युअली पुढचा प्रश्न हाच होता सर माझा की पारंपरिक हातमाग जे आहे की ज्याला म्हणजे विशेष महत्व आहे, पण या आधुनिकतेकडे आपण जसे जसे जात आहोत, यंत्रयुग जसं जसं येत आहे, तर ह्या पारंपरिक हातमाग आणि आधुनिक यंत्र मागामध्ये प्रमुख फरक तुम्हाला काही सांगता येईल का बरं? हो, निश्चित सांगता येईल. पहा, आपण कपड्याकडे पाहिल्यावर असं लक्षात येतं की कपड्याला तुम्ही जेव्हा दुर्बिणीने पाहता तेव्हा 2 एक उभे धागे आणि त्याला जोडणारा एक आडवा धागा आपल्या लक्षात येतो. माणसाने हे पण निसर्गाकडून शिकलेलं आहे. निसर्ग हा माणसाचा गुरु राहिलेला आहे. तशा तुम्ही शाल देताना सोबत काय देता? श्रीफळ देता. का देत असत आपण श्रीफळ? जर अभ्यास केला तर असं लक्षात येते की नारळाचं झाड ज्यावेळेस ते नारळाचे फुलं येतात, नंतर त्याला नारळ येतो, त्याच्या अगोदर एक कपडा बाहेर येतो त्याचा, कापड. तुम्ही कधी पाहिला असेल तर ते कपड्यामध्ये ताना बाना हा दोन्ही असतो. म्हणजे मनुष्याने नारळाकडून शिकलेला आहे की कपडा कसा बनवायचा. त्याची फार मोठी परंपरा आहे. त्याच्यामध्ये निश्चित तुम्ही जे म्हणलात ना, काय आधुनिक जे काही मशिनरी येत आहे काय फरक पडायला. हे सगळे जे मशीन्स आहेत हे पॉवर रूम आहे. याच्यामध्ये म्हणजे लाईट वर चालणारे हे लूम आहे. म्हणजे एनर्जीचा वापर जास्त आहे आणि त्याची स्पीड जास्त असल्यामुळे आता वॉटर जेट पण आलेले आहेत. धाग्याला एक थिकनेस असते, त्याच्यामुळे धाग्यामध्ये थोडी बहुत मिलावट पण आलेली आहे. वेगवेगळे त्याच्यामध्ये कारण वाढते. तर आपल्याला प्राकृतिक पाहिजे असेल, पारंपरिक चांगल्या कलाकुसर पाहिजे असेल तर आपल्याला निश्चित आपल्याला हातमागाकडे वळावं लागेल, ज्याच्यामध्ये शुद्धता मिळेल. आणि डिसेंट्रलाइज असल्यामुळं रोजगार जास्त होईल. मशिनरी जेवढ्या येतील तेवढा रोजगार कमी होऊन जाईल ना. म्हणजे एक मशीन दिवसभरामध्ये जास्त कापड विणेल आणि जो हाताने काम करणारा कमी कापड विणेल. म्हणजे भारत हा जास्त लोकसंख्येचा देश आहे, इथं रोजगार कमी आहे, तर ह्या ठिकाणी हातमागच सुटेबल आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तर ऊर्जाचं खूपच कमी आता लक्षात येईल आपल्याला की परवा संकट आलं होतं की गॅस नसतं काय करायचं, लोक परेशान झाले होते. तर उद्या वीज कमी होत जाईल तर काय करणार आपण. तर हाही मोठा अभ्यासाचा विषय आहे.
तर हातमाग कधी याच्यामध्ये श्रेष्ठ आणि सर्व काळ टिकणार आहे. खूप सुंदर पद्धतीने आपण यातला भेद समजून सांगितलात. आणि खरंच आहे की आपण पाहतो आहोत की बऱ्याच जणांना आजही हातमागाविषयीचं विशेष प्रेम आहे. म्हणजे त्या हातमागाच्या सुंदर सुंदर शाली असतील, सुंदर साड्या असतील, कुर्त्या असतील, टोप्या असतील, असे वेगवेगळे हे जे कापड आहे हातमागाचं, किंवा हातमागाच्या सुंदर सुंदर खेळणी असतील, वस्तू असतील, यांनाही आजही लाईक करणारे खूप जण आहेत. तर काय सांगाल की तुमचा दृष्टिकोन काय सांगतो की या हातमाग उत्पादनांना बाजारामध्ये सध्या मागणी कितपत आहे? हा, जितकं यांत्रिकीकरण वाढेल तेवढी कला संपून जाईल. तंत्र विकसित झालं. तुम्ही एखादा एक वस्तू बनवण्यासाठी तुम्ही एक मशीन तयार केलं, त्याच्यापासून ती वस्तू बनवते. पण वेगवेगळ्या पद्धतीची वस्तू ती बनते. त्याच्याकरता डोकं लागणारं जे मानवी बुद्धी आहे, ह्याला चालना जर मिळायचं असेल तर त्याच्यामध्ये हातमाग किंवा हस्तकलेला बढावा मिळाला पाहिजे. आणि तुम्ही पाहता की जितका वेळ तो कारागीर त्या वस्तू बनवण्याला देतो तेवढाच भाव त्याला मिळतो. म्हणजे त्याच्या कलेला पैसे मिळतात. अगदी. बाकी ठिकाणी तुम्ही जास्त उत्पादन केल्यानंतर त्याची किंमत कमी होते, करणाऱ्याला त्याच्यात काही मिळत नाही. उद्योग उभारण्याला मिळत असतील पैसे एखाद्या वेळेस, पण कामगारांना पैसा मिळत नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. म्हणून कधीही हस्तकलेला म्हणजे हे चांगले दिवस आले पाहिजे असं मला वाटतं. बर. तुम्ही अनेक वर्षांपासून या व्यवसायात देखील आहात. आपण हातमागाचं वस्त्र, हस्तकलेच्या अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देता. तर ग्राहकांचा ओढा कसा आहे, ग्राहकांचा दृष्टिकोन कसा आहे याकडे बघण्याचा? निश्चित बदललेला आहे. कोरोनाच्या महामारीपासून आता एक मोठं संकट आपल्याकडे आरोग्याचं आलं होतं. त्यावेळेस प्रत्येक जण आरोग्याविषयी जागरूक झालेला आहे की हा कपडा मला उपयोगी आहे का मी घालणारा. आता निश्चित एक 20-25% लोक तरी ह्याकडे वळलेले आहेत असं मला वाटतंय. आणि निश्चित वळलं पाहिजे. कारण काय की हा हातमागाचा कापसापासून तयार झालेला कपडा हा जो म्हणजे उत्पादन शेतकरी करतो, आपण वापरताना आपल्याला लाभदायक आहे आणि पुन्हा निसर्गात नष्ट होतो, याचं खतामध्ये रूपांतर होते. म्हणजे निसर्गाची सायकल पूर्ण करणारा पर्यावरण पूरक कपडा आहे हा. त्याच्याकडे आपण निश्चित प्रत्येकाने वळला पाहिजे. छान छान. अगदी खरं आहे की हे आपण बघतो आहोत की आजूबाजूचं वातावरण प्रदूषणयुक्त सगळं झालेलं आहे. तर ह्याच्यातून काही प्रमाणात आपण हातभार लावण्यासाठी हातमागाचं कापड नक्कीच वापरलं पाहिजे, जेणेकरून ते पर्यावरण पूरक आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी नक्कीच आपण त्यासाठी हातभारही लावू शकतो. खूप छान मुद्दा मांडलात सर आपण. काय सांगाल बरं की इतक्या सगळ्या छान गोष्टी असतानाही हातमागाला काही आव्हानं आहेत समोर आपल्या मार्केटमध्ये. तर ही आव्हानं प्रामुख्यानं कोणती आहेत, काय सांगाल? नाही, आव्हानं तर कसं आहे, हे जागतिकीकरण जे सुरू झालेलं आहे, उद्योग प्रधान अर्थव्यवस्थेचे काही दुष्परिणाम आपल्याला भोगावं लागत आहे. जसं आता हा पॉलिस्टरचा कपडा आहे, आपण कपड्याविषयीच बोलू कारण आपला विषय आजचा तो आहे. बाकी तर खूप मोठा विषय आहे पर्यावरण. की पेट्रोल डिझेल बाहेर निघत असताना प्लॅस्टिक नावाचा भस्मासूर बाहेर निघतो. आज आपल्या समोर अशी समस्या आहे, 40 लाख टन म्हणजे 10 वर्षाखालचं मी तुम्हाला अनालिसिस सांगतो, 40 लाख टन समुद्रामध्ये प्लॅस्टिक पडलेलं आहे. त्याचं काय करावं हा आपल्या समोर समस्या आहे. कारण हे जे खनिज आहेत, पेट्रोल डिझेल, त्याच्या सोबत बाहेर निघणारं प्लॅस्टिक हे जमिनीमध्ये बनायला करोडो वर्ष लागतात. आणि बाहेर आल्यावर आपण त्याचा वापर करतो. वापर करत असताना तो त्याच्यापासून जे बनलेला पॉलिस्टर पासून बनलेला कपडा आपल्या आरोग्यासाठी चांगला नाहीये. आणि वापरल्यावर ते आपल्याला कुठं पाणी उचलायसाठी काम देत नाही, कुठं साफ करण्यासाठी तो कपडा काम देत नाही. आणि निसर्गामध्ये नष्ट व्हायला त्याला 300-400 वर्ष लागतात. आणि नष्ट झाल्यावर जमीन बंजर करणार आहे. आणि याच्या उलट कापसाचा कपडा आहे, 6 महिन्यात तो शेतकऱ्या शेतामध्ये तयार होतो. 1 वर्षामध्ये त्याचे विणकाम करून कपडा तयार झाला. 2 वर्ष आपण वापरल्यानंतर तो पाणी उचलण्यासाठी आपल्याला काम देतो, पुसण्यासाठी काम देतो. आणि निसर्गात नष्ट झाल्यावर त्याचं खतामध्ये रूपांतर होतं. म्हणजे हे किती सगळ्यासाठी, पर्यावरणासाठी, मानवी जीवनासाठी लाभदायक आहे. आज त्या प्लॅस्टिकमुळे सगळ्या जनजाती नष्ट होत आहेत. आता आपण फक्त असा विचार करतो की कापडी पिशवी वापरू नका, पण पॉलिस्टरचे कपडे अंगावर टाकून आपण फिरतो, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. हे देखील विचार झाला पाहिजे असं मला वाटतं या निमित्ताने. वा, खूपच छान.
हातमाग ही आपली भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे. ही पारंपरिकता अनेक जण जपत आहेत आणि मला वाटतं आपल्या पिढीपर्यंत हे सीमित न राहता ते पुढच्या पिढीला आपण सोपवायला हवं. तर तुम्ही काय सांगाल की तरुण पिढीने हातमाग उद्योगात करिअर म्हणून, एक उद्योजकता म्हणून कसं पाहावं? त्यांना काय काय संधी उपलब्ध आहेत, काय सांगाल? पहा, निश्चित तुम्हाला सांगतो मी. आता आपल्याकडे जर आता करिअर म्हणल्यानंतर आपल्याकडे अशी एक हे झालेली आहे की तो डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, हा आपण मूलभूत विचार करतो सध्याच्या याच्यामध्ये. ज्या शहरामध्ये आहे तिथं तर शिक्षणाचं फार मोठं म्हणजे हे वातावरण आहे. तर ह्याच्यामध्ये असा विचार आपण केला पाहिजे की वस्त्र ही मानवी समाजाची मूलभूत गरज आहे. या वस्त्रामध्ये माझं करिअर मला करता आलं पाहिजे. आज वेगवेगळ्या संस्था आहेत, इंजिनिअरिंग संस्था आहेत जिथं टेक्सटाईलचं एज्युकेशन दिल्या जाते. AICTE 6 संस्था आहेत जिथं हँडलूमचं टेक्नॉलॉजीचं शिक्षण दिल्या जाते. तर अशा ठिकाणी आपण शिक्षण घेऊन ह्या याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. आता मोठ्या मोठ्या कंपन्या पण याच्यामध्ये हँडलूम मध्ये उतरत आहेत. येणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी शिकून मोठे मोठे जॉब पण लागता येतील. किंवा गावागावामध्ये, आता गावागावामध्ये प्रत्येक गावात साडी बनवणे, कपडा बनवणे, धोतर, लुंगी, टावेल, दस्ती ह्या सगळ्या वस्तू आपण गावामध्ये बनवू शकतो. कारण गावामध्ये उपभोक्ते आहेत, त्याची मागणी आहे. पण असा वातावरण आता सध्या ही परिस्थिती आहे की कुठल्याही गावामध्ये ही बनत नाही. आपण बाहेरून आणतो, पॉवरलूमचं आणतो, कारखान्यातून आणतो. हे चित्र आपल्याला बदलता येते आणि गावागावातच रोजगार निर्माण करता येते. त्याच्यामध्ये एक मला जाणून म्हणजे आवर्जून सांगायचे, मी पाहिलेलं ते आचार्य विद्यासागरजी महाराज जे जैन समाजाचे फार मोठे मुनी होते, त्यांनी आपल्या जैन मंदिराला हातमागाशी जोडलेलं आहे. कितीतरी ब्रह्मचारी लोक आज प्रशिक्षण देत आहेत हातमागाचं. तिथे जाऊन तुम्ही शिकू शकता आणि आपलं स्वावलंबी जीवन जगू शकता. अशी विविध संस्था हातमागाशी जोडलेल्या असतात. अच्छा, वा. म्हणजे खरंच तरुण पिढीने देखील एक करिअर म्हणून, उद्योजकता म्हणून याकडे पाहिलं तर नक्कीच यामध्ये पण सक्सेस आहे त्यांना. हा, खूप मोठा स्कोप आहे. वा. सर, काय सांगाल बरं की सध्या लोकल फॉर व्होकल आणि मेक इन इंडिया यांसारखे उपक्रम हातमागाला भरीव साथ देत आहेत असं तुम्हाला वाटतं का बरं? हा, निश्चितच. त्याचा अर्थच आहे लोकल का व्होकल, म्हणजे इथे बनलेल्या वस्तू इथल्या लोकांनी वापरल्या पाहिजे, हे त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्या हातमाग त्याच्यामधला मुख्य विषय आहे. कारण मी तुम्हाला म्हणतो ना, सगळं 33% जी अर्थव्यवस्था ही कपड्यावर अवलंबून आहे भारताची. तर निश्चितच हातमागाकडे जर सगळे वळले, इथल्या बनलेल्या वस्तू वापरू लागले तर इथल्या लोकांना रोजगार मिळेल. आणि हाताने बनलेली वस्तू तर आपल्याकडे ती परंपराच आहे ना, हजारो वर्षाची. हाताने बनलेल्या वस्तू आपण आपल्या DNA मध्येच ते आहे की आपले पूर्वज तेच वस्तू वापरत होते, है ना. ब्रिटिशांनी जे लूम आणल्या त्याच्या अगोदर पासून तर आपण हातमागाच्याच वस्तू वापरत होतो. आज त्याच्यामध्ये भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. नक्कीच, खरंच. आज विशेष मुलाखतीच्या अंतर्गत सर आपली मुलाखत आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होते आहे. तर आपण काय सांगाल की जे अनेक श्रोते आपल्याला ऐकत आहेत त्यांना काय सांगाल की हातमागाची उत्पादनं खरेदी करणं किती महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे? थोडक्यामध्ये त्यांना काय सांगायला आपण? खूप गरजेचं आहे. एक तर आपल्याला जो अन्न पुरवणारा शेतकरी आहे हा कापूस निर्माण करतो, बरोबर आहे, जो आपल्याला जगवतो, त्याच्या कापसापासून तयार झालेल्या धाग्यापासून हातमागावर तयार करे. हातमाग हा विणकर हाताने कपडा तयार करतो. तर विणकराच्या श्रमालाही आपण प्रतिष्ठा दिल्यासारखं होईल, शेतकऱ्याच्या श्रमालाही प्रतिष्ठा जास्त दिल्या होईल. कारण तो आपला देव आहे तो शेतकरी. तुकडोजी महाराजांनी त्याला भोळा शंकर असं नाव दिलेलं आहे की शेतकऱ्याच्या श्रमाला प्रतिष्ठा दिल्यासारखं होईल आणि स्वतःला आरोग्य मिळेल. ते कपडे उन्हाळ्यामध्ये थंड असतील, हिवाळ्यात गरम असतील, पावसाळ्यात समशीतोष्ण असतील. पुन्हा प्रकृतीचं पण रक्षण होईल. पुन्हा ते जेव्हा पुजतील त्यावेळेस जमीन नष्ट करणार नाही. समुद्रामध्ये जे जीव आज मरत आहेत त्या प्लॅस्टिकमुळे ते वाचतील आणि सृष्टी पुन्हा चांगली राहील. इतका मोठा व्यापक विचार आहे. खरंच आहे, गरज बनली आहे आज की परत एकदा आपण हे हातमागाचं कापड प्रत्येकाने वापरणं आणि वातावरणात देखील जे बदल होत आहेत त्या बदलाशी हे कापड आपल्याला अतिशय सुखकर असणार आहे. तिन्ही ऋतूंमध्ये अंगावर घातल्यानंतर हे कापड आपल्याला अतिशय आल्हाददायी वाटतं. त्याच्यामुळे हातमागाची खरेदी करणं, हातमागाचं कापड वापरणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं म्हणूयात आपण थोडक्यात, नाही का? बरोबर आहे मॅडम. जाता जाता काय सांगाल की हातमागाशी निगडीत असणारे आपण सर्वजण, म्हणजे जसं की ग्राहक तर आपण आता ग्राहकांसाठी सांगितलंच, विणकर, तरुण, म्हणजे पुढची पिढी याकडे अधिकाधिक वळावी आणि सध्या या
क्षेत्रामध्ये काम करणारे जे विणकर आहेत यांच्यासाठी जाता जाता आपण काय संदेश द्याल? या संदेशाने आपल्या या मुलाखतीचा आपण समारोप करूयात. काय सांगाल सर? नक्की आपला जो देश आहे हा उत्सव प्रिय आहे, सणवार उत्सव मानणारा आहे, लग्न समारंभ करणारा आहे. तुम्ही पहा आता प्रत्येक लग्नामध्ये आपण पैठणी साडीला महत्व आहे अगदी. किंवा बनारसी साडीला महत्व आहे. त्याच्याशिवाय आपल्याला ते पूर्णता वाटत नाही की माझ्या मुलीला तरी लग्नामध्ये पैठणी देऊ, कारण पैठणी ही पूर्ण हातमागावर तयार होते. याने ह्याला एक सांस्कृतिक वारसा आहे. तर आपली संस्कृती जपण्यासाठी आणि आपली कृषी प्रधान अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी आपल्याला हातमागाकडे जावं लागेल. ह्याच्याकरता सामाजिक संस्था असतील, राजकीय लोक असतील किंवा हे वापर करणारे सामान्य जे आपल्या देशातले नागरिक असतील, आणि ह्याच्यामध्ये हातमागामध्ये जास्तीत जास्त महिला वर्ग असतो. कारण पुरुष वर्ग तर कामाला गेलेला असल्यामुळे तिला थोडा वेळ असतो, तर ती त्याच्यामध्ये काहीतरी साडी बनवते, कुठेतरी कपडा बनवते, कुठेतरी टावेल बनवते. तर ह्या कितीतरी कुटुंब याच्यावर जगत आहेत, साधारणतः भारताच्या लाखो कुटुंब, आणि ते गावामध्ये राहून हे सगळं करत आहेत. तर गाव आपल्याला जर पुन्हा वैभवाला न्यायचे असतील, आणि ऋग्वेदामध्ये सांगितलं विश्वपुष्ट ग्रामे अस्मिन्नुनासरम, जगातील गावागावातील जनता धष्टपुष्ट आणि सुखी होवो असं सांगितलेलं आहे. हे सगळं आपल्या संस्कृतीचं जर एक रक्षण होत असेल आणि आपली कृषी अर्थव्यवस्था पुन्हा उभी होत असेल तर आपल्याला हातमागाकडे नक्की वळावं लागेल, की जेणेकरून हे ग्रामीण जी परंपरा आहे टिकून राहील. वा, खूपच छान सर. आजच्या संवादातून हातमाग हा केवळ एक उद्योग नसून आपल्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा महत्वाचा आधारस्तंभ असल्याचं स्पष्ट झालंय. मौल्यवान माहितीसाठी राजेंद्र देवणीकर सर आपले मनपूर्वक आभार. आपल्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय हातमाग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर शक्य तितक्या प्रमाणात हातमाग उत्पादनं वापरूया, आपल्या विणकरांना आणि या समृद्ध परंपरेला बळ देऊया. श्रोते हो, आपणही ही मुलाखत ऐकलीत त्याबद्दल सर्वांचे पुन्हा